नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आता फोटो बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण एक स्पेशल डिश पाहणार आहोत। ती स्पेशल डिश जी प्रत्येक मराठी माणसाची आवडती आहे, ते म्हणजे वांग्याचं भरीत। तर चला आता आपण रेसिपी पाहायला सुरुवात करू। तर भरीत बनवण्यासाठी आपल्याला 2 वांगी लागणार आहेत। ती वांगी स्वच्छ धुवून त्यांना तेल लावून घ्यायचं। तेल लावताना एक काळजी घ्यायची, तेल हे वांग्यांना सगळ्या बाजूंना व्यवस्थित आणि एकसारख्या प्रमाणात लागलं पाहिजे। त्यामुळे वांगी चांगली चटचटीत भाजली जातात आणि एक स्मोकी फ्लेवर येतो। त्यामुळे आपल्याला दोन्ही वांग्यांना छान प्रकारे सगळ्या बाजूंना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यानंतर आता वांग्यांना आपल्याला काप घालून घ्यायचे आहेत। आता काप कसे घालायचे बघा, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी खाली पण काप घातलेत आणि उभे पण काप घातलेत। तर खाली आडवा काप घातलाय आणि वरती उभे असे काप घातलेले आहेत, ज्यामुळे वांगी आतूनही चांगल्या प्रकारे भाजली जातील आणि एक स्मोकी फ्लेवर येईल। आता जे काप घालून घेतलेत त्याच्यामध्ये मी लसूण टाकतेय। लसूण आतमध्ये गेला पाहिजे, म्हणजे लसूण ही आपल्या वांग्यासोबत भाजला गेला पाहिजे आणि लसणाचा फ्लेवरही त्या वांग्यामध्ये आला पाहिजे। तर जितके काप घातले त्या सगळीकडे आपण लसूण भरून घेतला दोन्ही वांग्यांमध्ये आणि आता ती वांगी आपल्याला गॅसवरती चांगल्या प्रकारात वांगी भाजून घ्यायची आहेत। तर वांगी चांगल्या प्रकारात भाजली जातील यासाठी गॅस थोडा मध्यम ठेवा आणि वांगी थोड्या वेळाने परतून म्हणजे बाजू बदलून भाजून घ्यायची आहेत। तर अशा प्रकारे सावकाश वांगी भाजून घ्या। आपली वांगी भाजतात तोपर्यंत आपण भरितासाठी लागणारी इतर तयारी करून घेऊ। तर त्यासाठी मला लागणार आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो, एकदम बारीक काप करून घ्यायचे आहेत। त्यासोबत मला लागतील 2 मध्यम आकाराचे कांदे, एकदम बारीक चिरून। चला कांदे टोमॅटो चिरून घेतले। आता बघू आपली वांगी तर भाजून झालेत ना। तर तुम्ही पाहू शकता वांगी जवळपास 80% भाजलेली आहेत। आता आपल्याला परत परतून साइड बदलून चांगल्या प्रकारे स्मोकी फ्लेवर येईपर्यंत वांगी भाजून घ्यायची आहेत। तुम्ही पाहू शकता मी वांग उभं करूनही भाजते, कारण पुढचा भागही चांगला भाजला जाईल यासाठी। तर वांगी छान भाजून झालेत, तर ती आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत। मी दोन्ही वांगी प्लेटमध्ये काढून घेतली। आता याची आपल्याला साल आणि बिया बाजूला काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे जास्त बिया कचकच लागणार नाही। तर चला आता मी साल आणि बिया काढून घेतल्या। तुम्ही पाहू शकता बिया खूप कमी प्रमाणात दिसत आहेत आणि जो वांग्याचा गर आहे तो उत्कृष्टरित्या भाजला गेला, एकदम मऊ आणि छान असा भाजला गेलाय। तर त्यामुळे एक स्मोकी फ्लेवरही आलाय, वास खूप छान सुटलाय। तर आता आपण फोडणीची तयारी करूयात। तर फोडणीसाठी मी पॅनमध्ये थोडंसं तेल घेते। तेल छान गरम होऊन द्यायचं आहे। आता आपण फोडणी देऊ। फोडणीसाठी लागतील 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि मोहरी छान तडतडून द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता जिरे आणि मोहरी छान तडतडलेत। आता आपण टाकू थोडीशी हिंग। हिंगामुळे भरिताला खूप छान चव येते, त्यामुळे हिंग आवर्जून घाला। हिंग ही चांगली तडतडली आहे। आता याच्यामध्ये जाईल आपण चिरून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा आता थोडासा परतून घ्या सोनेरी रंग येईपर्यंत। तुम्ही पाहू शकता कांदा छान परतला गेलाय। तर याच्यामध्ये आपण टाकतोय कढीपत्ता। कढीपत्त्याचाही फ्लेवर चांगला येतो, त्यामुळे कढीपत्ताही थोडासा परतून घ्या, जेणेकरून कढीपत्ता चांगला तडतडला जाईल। आता कढीपत्ताही चांगला तडतडलाय, फोडणी चांगली बसली। आता याच्यामध्ये जातील टोमॅटो। तर टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला फोडणी चांगली भाजून घ्यायची, जोपर्यंत आपले टोमॅटो जे आहेत ते मऊ होणार नाहीत आणि शिजले जाणार नाहीत। तर आता तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान झालाय, टोमॅटोही विरघळलेत, कांदाही चांगला भाजला गेलाय आणि फोडणी परफेक्ट झाली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आलं लसणाची पेस्ट। आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर ही थोडंसं परतून घ्या। आता ह्याच्यामध्ये जाईल थोडंसं मीठ, गरम मसाला आणि आपलं जे रेग्युलर लाल तिखट मसाला असतो तो लाल तिखट मसाला। आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले चांगले भाजले गेले पाहिजेत आणि मसाल्यांना छान तेल सुटलं पाहिजे। तेल सुटलं, आता आपण जो वांग्याचा गर घेतलेला आहे, जो आपण स्मॅश केलाय, तो गर याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि विदाऊट पाणी टाकता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाले सगळीकडे व्यवस्थित लागले पाहिजेत। त्यासाठी आपण थोडंसं छान प्रकारे मिक्स करून घेऊ आणि एक वाफ देऊन काढू। पाणी न घालता वाफ घालून घ्यायची आहे। वाह, तुम्ही पाहू शकता वाफ छान बसली आहे आणि किती सुंदर दिसतंय, अप्रतिम दिसतंय आणि सुगंध तर इतका छान सुटलाय, काय सांगू तुम्हाला। परफेक्ट भरीत तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा। थँक्यू।